नमस्कार. मी शिवाजी जवरे. आपण बघत आहात तारतम्य. मित्रहो, आज थोडा वेगळा विषय घेऊन मला थोडं बोलायचं आहे, की आपण बघितलं, की एवढ्यामध्ये विधानसभा आणि लोकसभा दोन्हीकडची पावसाळी अधिवेशनं, राज्यामध्ये अ, जंगली रमी आणि रेव पार्टी, हनी ट्रॅप यातून होणाऱ्या घडामोडी आणि गदारोळ, केंद्रामध्ये ट्रम्प म्हणतात म्हणून भारताचे अर्थव्यवस्था मूर्त आणि त्याला आपले विरोधी पक्षनेते म्हणतात, की भारताची अर्थव्यवस्था मूर्त असून फक्त पंतप्रधान आणि अर्थमंत्री यांनाच ती दिसत नाही. तुम्हाला दिसत नाही का? आम्हाला तर स्पष्ट कळते. आणि त्यांच्याच पक्षातील त्यांचेच जे संसद सदस्य आहेत, त्यांचं असं म्हणणं आहे, की नाही भारताची अर्थव्यवस्था मृत म्हणणं म्हणजे आपणच जागतिक स्तरावरचे व्यावसायिक समूह, औद्योगिक समूह यांना बिचकवण्यासारखं आहे आणि ते ते अप्रत्यक्षपणे आपल्याच देशासाठी हानिकारक असं विधान आहे. पण ते सत्य पण नाही आहे. आपली अर्थव्यवस्था मूर्त वगैरे नाही आहे. आणि मग हे विरोधी पक्षनेता आणि त्यांच्या सदस्यांच्या जी मध्ये विधानांमध्ये जी एक मतभिन्नता आहे, ती मतभिन्नता बघून भारतीय जनता पक्षाच्या सदस्यांमध्ये फुटणाऱ्या उकळ्या, या सगळ्या गदारोळात पर्यावरणासंबंधी कोण लक्ष देणार? तो विषय आज मला प्रकर्षाने इथे मांडायचा आहे, की मध्यंतरी जूनच्या अंतिम सप्ताहात किंवा जुलैच्या प्रथम सप्ताहामध्ये ज्या प्रकारे भूस्खलन होऊन हिमाचल प्रदेशामध्ये वित्तहानी, प्राणहानी झाली, त्यासंबंधी तेथील उच्च न्यायालयानं एक निकाल दिला, की त्या परिसरातील हिमालयाच्या पायथ्याशी जो काही पर्वतीय क्षेत्र आहे, त्यातील जो पर्यटनासंबंधी किंवा आणखी अन्य कुठल्याही विकासासंबंधी जे काही प्रकल्प हाती घेतलेले आहेत, ते तुम्हाला थांबवावे लागतील. अन्यथा त्याचा पर्यावरणीय जो परिणाम होईल, तो अत्यंत घातक असेल. आणि त्या निकालाच्या विरोधात परत सरकारने जेव्हा सर्वोच्च न्यायालयामध्ये ते प्रकरण आणलं, तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने प्रत्यक्ष सांगितलं, की उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालामध्ये आम्ही कुठल्याच प्रकारचा हस्तक्षेप करीत नाही. जे काही विकासाच्या नावाखाली, पर्यटनाच्या नावाखाली आज हिमाचल प्रदेशाच्या उत्तर परिसरामध्ये जे काही चालू आहे, ते असंच सुरू राहिलं तर ईश्वर करो, की राज्य हे नकाशावरून वाऱ्यावर लुप्त होण्याचा प्रसंग येऊ नये. निसर्ग अत्यंत चिडलेला आहे. मानवी गतिविधी ह्या अत्यंत घातक आहेत, असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे. तर मी जे म्हणलो, की या सांप्रतच्या ज्या काही घटना आहेत, राजकीय घडामोडी आहेत, त्यात इकडे कोणाचं लक्ष नाही. ते साहजिक आहे. कारण राजकारण इतकं जनमानसाला व्यापून टाकणारं झालेलं आहे, की इकडे साहजिकच त्याचं दुर्लक्ष होणार आहे. पण सर्वोच्च न्यायालयानं फार चांगल्या प्रकारे अत्यंत संयमित शब्दामध्ये केंद्र सरकार, राज्य सरकार यांना समज दिली. आणि ही गोष्ट सत्य आहे, की मोदी-शहाचं सरकार पारदर्शक विकासासंबंधी, भ्रष्टाचारमुक्त अशा निर्णयासंबंधी जे काही सांगतं ते अ, मान्य करायचं, अमान्य करायचं हा भाग वेगळा. विकास होतो आहे, अ, नाही होते हा भाग वेगळा. पण मात्र ज्या प्रकारे त्यांच्याकडून पर्यावरण संवर्धनासंबंधी, निसर्ग संवर्धनासंबंधी अपेक्षा होत्या, जे संवेदनशील धोरणं त्यांनी स्वीकारायला हवी होती, ती स्वीकारताना दिसत नाही. याचा अर्थ आधीच्या सरकारांनी ती स्वीकारली होती, असंही होत नाही. आपण बघतोय, की पश्चिम घाटातील सुद्धा अशाच प्रकारचे प्रकल्प थांबवण्यासाठी माधवराव गाडगिळांनी एक इतिवृत्त तयार केलं होतं. ते इतिवृत्त सरकारनं स्वीकारलं नाही. उलट आपल्या सोयीचं इतिवृत्त मिळावं, तिथे कामं अबाधितपणे सुरू राहावे म्हणून कस्तुरीरंगन यांना आणून त्यांच्याकडून एक असा अहवाल करून घेतला, की नाही, नाही काही हरकत नाही, चालतंय सगळं काही. आणि म्हणजे 2014च्या आधीच्या सरकारांचेही आपण ह्या बाबतीत प्रताप पाहिले होते, की फॉरेस्ट ॲडवायझर कमिटीवर आपल्या सोयीची माणसं बसवायची. म्हणजे मग आपली जी काही कंत्राटं आहे, आपले जे काही अ, विकास प्रकल्प आहेत, ते अबाधितपणे चालले पाहिजेत, पुढे गेले पाहिजेत. कारण तुमच्या आमच्यासाठी जरी अ, राजकारणातून पैसा आणि पैशातून राजकारण हे दुष्टचक्र असलं, तरी ते राजकारणासाठी लाभचक्र आहे. त्यामुळे आधीची सरकारं चांगली होती आणि हे वाईट आहे अशातला भाग नाही. यांच्याकडून अपेक्षा होती त्या अपेक्षा यांच्याकडून पूर्ण होत नाही, एवढं मला असं म्हणायचं आहे. दुसरी गोष्ट अशी की सुप्रीम कोर्ट म्हणजे सर्वोच्च न्यायालय म्हणते, की त्यांनी राज्य पुसलं जाईल. अहो, राज्य कोणत्या रेषेपासून हिमाचल प्रदेश सुरू होतो आणि कोणत्या रेषेपासून हरियाणा सुरू होतो, राजस्थान सुरू होतो, कुठून भारत, कुठून पाकिस्तान, हे तुम्ही आम्ही म्हणतो. परंतु पर्यावरणीय हानी ही
केवळ पृष्ठभागावर दृश्य स्वरूपात अशी दिसते, की ती स्थानिक आहे. ती स्थानिक नसते. ती संपूर्ण सृष्टीचीच असते ती. म्हणजे एका राज्यातल्या, एका जिल्ह्यातल्या, एका तालुक्यातल्या, एका गावाच्या, एका शेतातलं झाड तोडलं, म्हणजे तिथे 2 वानरांना बसायला जागा मिळणार नाही किंवा 5 पक्ष्यांना तिथे थांबायला थारा मिळणार नाही. हे झाले हा हा झाला फक्त दृश्य स्वरूपातला परिणाम. परंतु त्या झाडावरून जाणारा जो वारा आहे, तो मादागास्करला जातो, तो दक्षिण आफ्रिकेत जातो, अमेरिकेत जातो, होनोलूला जातो, सर्वत्र जातो तो. म्हणून ती पूर्ण सृष्टीचीच हानी आहे. तर हे हा सगळा प्रकार ज्याला आपण ॲक्ट लोकली, थिंक ग्लोबली म्हणतो, ती गोष्ट पर्यावरणाच्या विचारात खूप महत्त्वाची असते. आपण पर्यटन म्हणतो आणि नोकरदारांना मोठमोठे भत्ते देऊन त्यांना यात्रेला प्रोत्साहित करतो. रस्त्यावरील अपघात वाढवतो आणि मग अपघात वाढवून आपण रोजगार वाढला असं म्हणतो पर्यटनाने. हा एक बावळटपणा आहे. दारूच्या दुकानांनी रोजगार वाढतोय. दारूच्या दुकानांनी छान अपघात होतात, छान आत्महत्या होतात आणि मग मंत्री लोक आपले त्या आत्महत्याग्रस्त कुटुंबामध्ये जाऊन धनादेश देऊन त्या विधवांचे धनादेश घेतानाचे छायाचित्र वृत्तपत्रात छापतात. ज्या गोष्टीची लाज वाटायला पाहिजे, ज्या गोष्टीसाठी आपण 2 गुडघ्यांच्या मध्ये मुंडकं घालून बसायला पाहिजे, त्याची आम्ही जाहिरात करतो. काय निर्लज्जपणा आणि काय काय निर्बुद्धपणा चालू आहे हा सगळा. नामदेव महाराजांनी हिंगोली ते घुमन हा प्रवास केला होता. त्यांना त्या विषयामध्ये स्वारस्य होतं. 2 भाषांच्या मधली साम्य आणि भेद, 2 संस्कृतींमधील साम्य आणि भेद, ईश्वर भक्तीचे जे काही आयाम आहेत किंवा ईश्वर भक्तीच्या संबंधीचे जे काही अनुभव आहेत, त्यांचं आदान-प्रदान करण्याचा निसर्गदत्त, जन्मदत्त असा जो स्वारस्याचा भाग आहे, तो ज्यांच्यामध्ये आहेत, त्यांना कुठली फेलोशिप नको, त्यांना कुठलं अनुदान नको, त्यांना कुठले पाकिटं नको, त्यांना कुठला भत्ता नको असतो. ते जातात करतात. तुम्ही अनावश्यक रस्त्यांवर गर्द्या वाढवून, ती वाढलेली गर्दी नंतर अपघातांना आमंत्रण देते. हा सगळा प्रकार आपण नीट व्यवस्थितपणे बसून यावर विचार केला गेला पाहिजे. सुंदरलाल बहुगुणांनी 2-3 दशकापासूनच आधी सांगितलं होतं, की तुम्ही नागरी वस्त्यांच्या चंगळवादासाठी वनक्षेत्राची जी काही अ, नागवणूक करता, जी काही छळणूक करता, ती आज तुम्हाला असं वाटते, की आमच्या सुखासाठी आम्ही त्यांना त्रास देतो. परंतु त्याचा अंततोगत्वा परिणाम जर बघितला, तर तो सर्वांसाठीच घातक आहे. ही गोष्ट महत्त्वाची आहे. आणि सुप्रीम कोर्टानं हा एक संवेदनशील विषय घेऊन त्यावरती अशा प्रकारचं भाष्य देणं, हे एक अत्यंत स्वागतार्ह असं काम आहे. तर मित्रहो, तुम्ही असं समजू नका, की की कुठल्याही विकासामुळे होणारी पर्यावरण हानी ही केवळ स्थानिक हानी असते म्हणून. विकास आणि पर्यावरण किती फुटाणे खायचे आणि किती पुंगी वाजवायची याचं एक तारतम्य असलं पाहिजे. तुम्ही पुंगीच वाजवत बसले तर फुटाणे खाता येणार नाही आणि तुम्ही फुटाणेच खात बसले तर पुंगी वाजवता येणार नाही. विकासाला कुठेतरी कुठेतरी तुम्हाला नियंत्रण ठेवावं लागेल. कवितेच्याच भाषेत सांगायचं म्हणजे विकासाच्या कुऱ्हाडीला विवेकी धार लावून घे. विकासाच्या कुऱ्हाडीला विवेकी धार लावून घे. धरेवर तर कुठे हिरवे जरासे पांघरून राहील. वॉल्ट व्हिटमन नावाचा कवी असं म्हणतो, की अंतराळातील 2 ग्रहताऱ्यांचे कुठलेही भ्रमण हे हे भुईवरच्या गवताच्या 2 पात्यांचं हलण्याच्या पेक्षा फार महत्त्वाचे नाही किंवा याला त्याच्यापेक्षा काही कमी महत्त्व नाहीये. दोन्ही सारखंच असतं. म्हणून येत्या पिढ्यांना आपणास जर सुदृढ पर्यावरण असलेलं जगायला सुखावह अशी जागा जर पुढील पिढ्यांना द्यायची असेल, तर आपण आपल्या चंगळवादावर, आपण आपल्या अविवेकी विकासावर कुठेतरी अंकुश लावावा लागेल. त्याविना आपण पुढच्या पिढ्यांना राहण्यालायक जागा देऊ शकणार नाही. धन्यवाद.